म्हणजे RG कार मेडिकल हॉस्पिटल गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे तिथं एका डॉक्टर पदव्युत्तर शिक्षण घेणारी डॉक्टर महिलेवरती बलात्कार झाला आणि त्या प्रकरणामध्ये त्यातला जो आरोपी आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न हा तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी केला आणि त्यातनं मग कॅन्डल मार्च असेल, भाजपचे नेते रस्त्यावर उतरणं असेल आणि त्या प्रकरणात अगदी कोलकाता शहर जाम केलं गेलं आणि त्या वातावरणामध्ये भाजपनी जी मुसंडी मारली शहरी भागामध्ये आणि ते वातावरण असं दाखवलं की जरी महिला मुख्यमंत्री असल्या ममता बॅनर्जी तरी ते एका पीडितेला आणि पीडितेच्या आईला न्याय देऊ शकत नाही. उलट तो जो नराधम आहे त्याचा बचाव करता आहे असं वातावरण तयार केलं आणि त्या पीडितेची आई जी आहे तिलाच पाणी हातीमधून उभं केलं, तिला तिकीट दिलं आणि ती निवडून येते. आता ती आघाडीवरती आहे सध्या, तर ती निवडून येते. मोदींनी तिला सोबत घेऊन प्रचार केलेला आहे. म्हणजे ज्या महिला मतांवरती ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची भिस्त होती, अगदी 2024च्या लोकसभा निवडणुकीतही ते दिसलं की महिला मतदारांनी भरघोस मतं ही तृणमूल काँग्रेसला दिली. तिथे महिला विरोधी हे सरकार कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटचा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे आठवत असेल की 16, 17, 18 3 दिवस एप्रिलमध्ये, एप्रिल 16 ते 18 संसदेचं विशेष अधिवेशन 3 दिवसाचं बोलावण्यात आलं होतं. ते कशासाठी बोलावलं होतं तर ते ऐन वेळी बंगालच्या पहिल्या टप्प्याचं निवडणूक 23 एप्रिलला आहे, दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे 29 एप्रिलला आहे. त्याच्या आधी 16, 17, 18 3 दिवस संसदेचं अधिवेशन बोलावलं, अचानक बोलावलं गेलं. कारण काय होतं की जे महिला विधेयक आहे त्या महिला विधेयकामध्ये घटना दुरुस्ती करायची परिसीमनची, म्हणजेच मतदारसंघांच्या पुनर्रचनेची, की आम्ही महिला आरक्षण लागू करतोय त्यामुळं आता संसदेत आणि विधिमंडळामध्ये महिलांच्या जागा वाढतायत आणि त्या निमित्तानं परिसीमन होत आहे, मतदारसंघांची पुनर्रचना होत्या, मतदारसंघांची संख्या वाढते, त्यासाठी ते अधिवेशन बोलावलं गेलं. आणि तिथं जी भाषणं झाली तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची ती जाणीवपूर्वक टेलिकास्ट केली गेली, दाखवली गेली आणि त्यातनं एक प्रोजेक्शन असं केलं गेलं की बघा महिला विधेयक, महिला आरक्षण मोदीजी किंवा मोदी सरकार किंवा भाजप देशभर लागू करण्याचा प्रयत्न करताय आणि त्याला विरोध कोण करताय तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि विरोधक द्रमुक खास करून, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की दक्षिणेकडच्या राज्यांवर अन्याय होतो. तर 18 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला उद्देशून जे भाषण केलं तेव्हा त्यांनी माता आणि भगिनी मी तुमची माफी मागतोय की मी तुमच्यासाठी म्हणून आणलेलं महिला विधेयक किंवा तुमच्या जागा वाढतायत ते विधेयक लागू करू शकलो नाही कारण ते नामंजूर झालेलं आहे. 2/3 मेजॉरिटीनं ते आम्ही मंजूर करू शकलो नाही कारण काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक या तिघांचीच ते नावं घेत होते. आणि तिथेच निवडणुका होत्या, तामिळनाडूमध्ये पण होती, पश्चिम बंगालमध्ये पण होती, केरळमध्ये होती, काँग्रेस जिथे लढते. आणि म्हणून मग त्यांनी तिथं महिलांची जी माफी मागितली माता भगिनींची त्याचा इम्पॅक्ट हा कुल्मिनेटिव्ह इफेक्ट होता. मोदी वुमन वोटर्सच्या जवळ गेले, रिच आउट टू द वुमन वोटर्स थ्रू हिज ऍड्रेस टू द नेशन असा विषय मोदींनी तो करून ठेवला. आणि भाजप प्रचारामध्ये खास करून कन्व्हिन्सिंगली कॅम्पेन करण्यामध्ये चॅम्पियन आहे. एखादी गोष्ट मोदींनी काही उच्चारली किंवा केली किंवा जाहीर केली ती मतदारांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवणे हा एक अजेंडा आणि तो असा कलेक्टिव्ह फॉर्म मध्ये तो अजेंडा चालतो. इकडे देवेंद्र फडणवीस बोलतात, तिकडे शिवेंदू अधिकारी बोलतात आणि तिकडे ते मोहन यादवी मध्य प्रदेशमध्ये बोलतात, तिकडे ते सम्राट चौधरी बिहारमध्ये पण एकाच वेळेस बोलतात. तेव्हा एक इको सिस्टीम अशी आहे भाजपची की मोदी काही बोलले की ते लोकांपर्यंत न्यायचं. हे सगळ्यांचा कुल्मिनेटिंग इफेक्ट हा असा झाला की पश्चिम बंगालमध्ये आता 205 जागांवरती जी आघाडी दिसते भाजपची ती होणारच होती. सगळ्यात मोठा सेटबॅक हा आयपॅक वरती ज्या रेड्स पडल्या आणि त्यातनं जो डेटा रिकव्हर झाला, जी वॉर रूम डिस्ट्रॉय केली गेली तृणमूल काँग्रेसची आणि मग हेल्पलेसली प्रचार झाला आपण कुठे काय करतोय. कारण तिथे काय व्हायचं, आयपॅक काय करायचं, वोटर्स ट्रॅकर अनालिसिस करायचं डे टू डे. तीच यंत्रणा ठप्प झाल्यामुळे आयपॅक वरती ईडीच्या रेड्समुळे आणि ते जप्ती डेटाची झाल्यामुळे तिथंच तृणमूल काँग्रेसचं कंबरडं मोडलं गेलं आणि हा एक खूप मोठा सेटबॅक होता. खरं तर तो ईडीच्या माध्यमातून गेला तेव्हा आरोप झाले, ममता बॅनर्जी चिडल्या, हे सगळं झालं.
पण जे एक पॉझिटिव्ह, सकारात्मक, असर्टिव्ह असं कॅम्पेन व्हायला पाहिजे होतं की आपण सत्तेत आहोत आणि अँटी इन्कम्बन्सी आता नाही म्हटलं तरी 14 वर्षाची आपल्या विरोधात आहे, ती डायल्यूट करण्यासाठी, ती मिळमिळीत करण्यासाठी जे असर्टिव्ह प्रयत्न पाहिजे होते, त्यामध्ये तृणमूल काँग्रेस, खुद्द ममता बॅनर्जी कमी पडल्या. त्याचा एकत्रित परिणाम असा झाला की दारुण पराभव ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा हा या निवडणुकीत झालेला आहे.